काही दिवसापूर्वी बघा आपण एक व्हिडिओ काढला होता ट्रेडिंग विषयी, काय विचारा तुम्हाला त्याचा रिप्लाय भेटेल. भरपूर लोकांनी एक सेम कमेंट मारलेली आहे त्याच्यामध्ये की इंडियन मार्केट बेस्ट आहे की फॉरेक्स मार्केट बेस्ट आहे. जर आपण कंपॅरिझन करायचं झालं तर बघा आपल्या इंडियामधली भरपूर लोक जॉबला जातात आणि त्यांना ऑप्शन ट्रेडिंग जर करायचे असेल तर दिवसभर त्यांना टाइम भेटत नाही. हा एक आपल्या इंडियन मार्केटचा मायनस पॉईंट आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट येतो थीटा डिकेचा. आपल्या मार्केटमध्ये प्रीमियमच्या प्राइस ऑटोमॅटिक कमी होतात ज्यावेळी मार्केट कॉन्सन्ट्रेशन होतं त्यावेळेस. हे दोन प्रॉब्लेम इंडियन मार्केटमध्ये येतात. बाकी बेनिफिटची गोष्ट अशी आहे तिथं डिपॉझिट आणि विड्रॉलचे इंडियन मार्केटला कधी प्रॉब्लेम येत नाहीत आणि येणार पण नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता त्यानंतर आपण फॉरेक्स मार्केटमध्ये जर आलो तर फॉरेक्स मार्केट 24 आवर चालू असतं. तुम्ही कधी पण उठून सुद्धा ट्रेडिंग करू शकताय. पण वॉल्यूम मार्केटमध्ये काय असं नसतं की 24 आवर मार्केट चालू आहे याचा अर्थ प्रत्येक सेशनला वॉल्यूम आहे असं नसतं. त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट जर बघायला झाली तर थीटा डिकेचा काय सुद्धा प्रॉब्लेम नाही फॉरेक्स मार्केटला. त्याच्यामुळे हा एक बेनिफिट, महत्वाचा बेनिफिट हाच आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे, इथं कधी कधी डिपॉझिट विड्रॉलचे प्रॉब्लेम येऊन जातात. आपल्या इंडियन